मित्रांनो नमस्कार. मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचे संस्थापक व अध्यक्ष. आज एका अशा टॉपिकवर आपण बोलणार आहोत की ज्यामध्ये मी एक सकाळी कमेंट वाचली आपल्या पोस्ट खाली. त्याच्यामध्ये सरांनी किंवा मॅडम जे कोणी असतील त्यांनी असं कमेंट केलं होतं की बाबा सर, यशस्वी लोक जी असतात ती लोक त्यांच्या सक्सेसचं सिक्रेट काही शेअर करत नाहीत. आता ह्या कन्सेप्टवरती जर आपण विचार करायला सुरुवात केली तर बऱ्याचदा तुम्हाला हे पण लक्षात येईल की आपण सक्सेसफुल लोकांच्या कम्युनिटीमध्ये किती जाऊन बसतोय, तर आपण किती वेळा त्यांना विचारतोय. असं मी तरी काय आजपर्यंत बघितलं नाही की एखादा यशस्वी माणूस आहे आणि तो त्याला शेअर करायला तो नको म्हणतोय. असं होतच नाही. काय होतं की तुम्ही प्रत्येक वेळेला हा माइंडसेट घेऊन बसलेला आहात की तो माणूस आपल्याला काही गोष्टी शेअर करू शकत नाही किंवा तो त्याचा सक्सेसचा फॉर्म्युला काय कर. आता बघा, तुम्ही एखाद्या माणसाला यशस्वी कधी धरताय किंवा तो कोणत्या लेवलचा यशस्वी आहे हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. एखाद्या माणसाने कुठंतरी स्टोअर टाकलेला आहे आणि त्याच्याकडे जाऊन तुम्ही विचारतो स्टोअर कसं चालणार आहे, तर कदाचित त्याच्या मनामध्ये ही शंका येईलच की बाबा हा माणूस माझ्या बिझनेसचं मॉडेल घेऊन ह्याच एरियामध्ये काही स्टोअर वगैरे टाकतोय की काय, बरोबर आहे. आणि ते होणार आहे, ती इन्सिक्युरिटी आहे माणसाची. अशा व्यक्तींना विचारण्यापेक्षा ज्या लोकांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत त्या लोकांना जाऊन विचारा. जेणेकरून काय होतं की तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्या व्यवसायाविषयी किंवा तुम्ही जो व्यवसाय निवडणार आहात त्या व्यवसायाविषयी तुम्हाला जास्तीत जास्त नॉलेज गोळा करता येईल. लक्षात घ्या, लोकांमध्ये इन्सिक्युरिटी राहणारच आहे की मला कुठल्याही प्रकारचा हा नकोय, कॉम्पिटिटर नकोय, बरोबर आहे. कॉम्पिटिटर कोणाला हवा असतो? कोणालाच नाही. पण त्याला हे पटवून द्या की बाबा मला काही तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन करायची नाहीये. बिना कॉम्पिटिशन करता मला माझ्या एरियामध्ये किंवा माझ्या क्षेत्रामध्ये मोठं कसं होता येईल किंवा माझ्या व्यवसायामधल्या चुका कशा सुधारवता येतील याच्यासाठी तुम्ही सोल्युशन घ्यायला जा. आता असं पण होतं बऱ्याचदा की आपण काय करतो ना की समोरच्याच्या धंद्याला पूर्ण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, आपलं डोकं न वापरणे. आता आपलं डोकं न वापरण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बऱ्याचदा आपण काय करतो, समोरच्याच्या व्यवसायाची फ्रँचायझी घेण्याचा प्रयत्न करतो. फ्रँचायझी घेणं काय वाईट आहे का? नाही. पण त्या फ्रँचायझी जो देणारा माणूस आहे तर त्याचं फ्रँचायझीचं मॉडेल सेट आहे का हे बघणं पण खूप आवश्यक आहे. तुम्ही काय करता की कुठलाही एखादा ब्रँड उचलायचा आणि त्याच्याकडं फ्रँचायझी घेण्यासाठी जायचं. मग जर का त्यालाच क्लॅरिटी नसेल, तो त्याच्या ब्रांचवरती खूप फेमस आहे, बरोबर आहे, आणि त्यालाच माहित नाही की नेमका धंदा कसा वाढवायचा असतो, जाहिरात कशी करायची असती, जाहिरातीचे किती माध्यमं असतात. जर हे त्या माणसालाच माहिती नसेल तर तो तुम्हाला कुठून पटवून देणार? तुमचा कसा धंदा वाढवणार आहे? हा पण विचार करायला इथून पुढं सुरुवात करा. ज्या वेळेला तुम्हाला धंदा करायचा असेल, ज्यावेळेला तुम्हाला नवा व्यवसाय टाकायचा असेल तर जास्तीत जास्त रिसर्च करण्यावरती भर द्या. लोक अनुभव शेअर कर. एकदमच त्यांच्याकडून फॉर्मॅलिटी अपेक्षा करणं म्हणजे पण चुकीचं आहे. आता समजा तुम्ही हे आता जे काही हॉटेल्स फेमस झाले किंवा चहाचे ब्रांच किंवा जे फ्रँचायझी ते फेमस झाले, तुम्ही एकदम जाऊन त्यांना चहाचा फॉर्म्युला विचारू शकत नाही. तो त्यांचा USP आहे, त्याच्यावरच त्यांचा धंदा चालतो, ते तुम्हाला सांगणार नाही. पण व्यवसाय कसा करावा, व्यवसायाचं बेसिक स्ट्रक्चर कसं असावं, जर तुम्हाला उद्या चांगला व्यवसाय यशस्वी झाला तर त्याच्या फ्रँचायझी करण्याचं मॉडेल काय असावं, या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप आवश्यक आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टी, फायनान्शियल्स हे समजून घ्या, खर्च समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्यवसाय करताना त्रास होणार नाही. धन्यवाद. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं नवीन चॅनल येते धंद्याचं बोला, ते पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.